पुण्यातील ब्राइड्स, तुमचा पण मेकअप परफेक्ट बसत नाहीये, स्किन ग्रे दिसतीये. कदाचित रिझन फाउंडेशन नाही तर हे आहे. ब्रायडल मेकअप आधी खूप इम्पॉर्टंट आणि नेहमी इग्नोर होणारी गोष्ट म्हणजे फेशियल हेअर. ब्राइड्सच्या जर फुल फेस, अप्पर लिप्स किंवा साइड लॉकवर फाईन हेअर जास्त असतील तर मेकअप किती हँड प्रोडक्टने केला तर तो फ्लॉलेस दिसणार नाही. कारण फाउंडेशन त्या हेअरवर जाऊन बसतो आणि लाईट रिफ्लेक्ट होतो. स्किन ग्रे, ॲशी किंवा पॅची दिसायला लागते. विशेषतः HD मेकअप किंवा फ्लॅश फोटोग्राफीमध्ये हे जास्त उठून दिसते. म्हणून आयडली मेकअप करण्याआधी फेशियल हेअर रिमूव्ह करणं खूप महत्त्वाचं आहे. पण काही ब्राइड्सला थ्रेडिंग, वॅक्सिंग किंवा फेस रेझर करायचं नसतं. अशा वेळी अल्टरनेटिव्ह ऑप्शन खूप युजफुल ठरतात. जर ब्राइडची स्किन फेअर किंवा व्हाईट टोन मध्ये असेल तर फेस ब्लीच हे क्विक आणि सेफ ऑप्शन आहे. ब्लीचमुळे फेशियल हेअर रिमूव्ह होत नाही, पण त्याचा कलर लाईट होतो आणि स्किन मध्ये मर्ज होतो आणि मेकअप स्मूथ दिसतो. मात्र ब्लीच नेहमी पॅच टेस्ट करूनच करावा आणि वेडिंगच्या 4 ते 5 दिवस आधी करावा, जेणेकरून स्किन रिॲक्ट होणार नाही. डस्की किंवा मीडियम स्किन टोन साठी ब्लीच कधी कधी उलट विजिबल वाटू शकतं. म्हणून अशा ब्राइड्ससाठी लेझर हेअर रिडक्शन हे बेस्ट ऑप्शन आहे आणि लॉंग टाइम सोल्युशन आहे. लेझरमुळे हेअर ग्रोथ कमी होते आणि स्किन स्मूथ दिसते आणि मेकअप एफर्टलेस आणि फ्लॉलेस बसतो. पण ही ट्रीटमेंट लास्ट मंथ साठी नाहीये. कमीत कमी सेशन प्लॅनिंग करून करावे लागतील. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, फेशियल हेअर्स कडे दुर्लक्ष केलं तर कितीही एक्सपेन्सिव्ह मेकअप केला तर एक्सपेक्टेड ग्लो मिळणार नाही. तर ही रील आत्ता सेव्ह करा आणि त्या ब्राइड्सला पाठवा ज्यांचं लग्न जवळ आलं आहे. आणि तुम्हालाही माझ्याकडून ब्रायडल मेकअप करून घ्यायचा असेल तर मला ब्राइड असं DM करा.